नमस्कार लायब्ररी प्रोफेशनल्स. Z39.50 Z39.50 म्हणजे काय, ही कन्सेप्ट काय आहे, ग्रंथालय आणि माहिती शास्त्रामध्ये ही कशी वापरली जाते, ही कधीपासून आलेली आहे. मी डॉक्टर सुधीर नगरकर आपल्याला Z39.50 या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर Z39.50 is a national and international standard defining a protocol for computer to computer information retrieval. म्हणजे काय, तर Z39.50 हे संगणक ते संगणक माहिती पुनर्प्राप्तीसाठी प्रोटोकॉल हा परिभाषित करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानक आहे. म्हणजे इट इज अ क्लायंट सर्व्हर application layer communication protocol for searching and retrieving information from a database over a TCP/IP computer network. हे OSI मॉडेल मध्ये कशामध्ये वापरलं जातं, तर ऍप्लिकेशन लेयर मध्ये हे वापरलं जातं. म्हणजे हा जो क्लायंट सर्व्हर जो आहे TCP/IP संगणक नेटवर्कला डेटाबेस मधून माहिती शोधण्यासाठी आणि माहिती पुनर्प्राप्त करण्यासाठी त्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे हा संप्रेषण करण्यासाठी वापरला जाणारा प्रोटोकॉल आहे, त्याला काय म्हटलं जातं, Z39.50 असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ओरिजिनली Z39.50 वॉज डिझाइन्ड टू help the searching very large bibliographic databases like those of OCLC and Library of Congress. म्हणजे OCLC आणि लायब्ररी ऑफ काँग्रेस सारख्या मोठ्या ग्रंथसूचीय डेटाबेस मधून माहिती प्रतिप्राप्त करण्यासाठी Z39.50 चा वापर केला जातो. टुडे Z39.50 is used for a wide range of library functions that involves database searching from cataloging to interlibrary loan to references. म्हणजे सध्याच्या काळात Z39.50 चा वापर लायब्ररी फंक्शनच्या विस्तृत श्रेणीसाठी केला जात आहे, ज्यामध्ये डेटाबेसचा शोध, कॅटलॉगिंग मधून इंटरलायब्ररी लोन करण्यासाठी याचा वापर होत आहे. त्यानंतर Z39.50 वॉज ओरिजिनली अप्रूव्ड बाय द निसो. आता निसो म्हणजे काय, तर नॅशनल इन्फॉर्मेशन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन इन 1988. म्हणजे 1988 मध्ये निसोने Z39.50 ला मंजूर करण्यात आलेला आहे. आणि द स्टँडर्ड्स मेंटेनन्स एजन्सी इज द लायब्ररी ऑफ काँग्रेस. म्हणजे हा स्टँडर्ड मेंटेन करणारी एजन्सी कोणती आहे, तर ती लायब्ररी ऑफ काँग्रेस ही आहे. तर द लायब्ररी ऑफ काँग्रेस ऑफर्स Z39.50 access to its collection, so it is possible to download catalog records from them which are of highest quality following modern international standards such as resource description and access. म्हणजे काय, तर लायब्ररी ऑफ काँग्रेस यांच्या संग्रहामध्ये Z39.50 हा प्रवेश प्रदान करतो आणि त्याच्याकडून कॅटलॉग रेकॉर्ड डाउनलोड करणं शक्य होतं. आणि ज्यामधून आधुनिक आंतरराष्ट्रीय मानक जसे की RDA म्हणजे संसाधन वर्णन आणि प्रवेश च्या अनुसरणानुसार त्याचा दर्जा हा उच्च दर्जाचा आहे. उच्च दर्जा टिकून ठेवण्याचं काम जे आहे तर तो Z39.50 करत असतो. तर इट इज कवर्ड बाय ANSI NISO standard Z39.50 and ISO standard 23950. म्हणजे Z39.50 ला ISO चा स्टँडर्ड मिळालेला आहे 23950
हा आहे. त्यानंतर द नॅशनल इन्फॉर्मेशन स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड स्टेट निसो रिलेटिंग टू लायब्ररीज बिगिन विथ Z39. म्हणजे निसोकडून सर्व लायब्ररींना इंटर लायब्ररी लोन करण्यासाठी हा प्रोटोकॉल वापरण्यासाठी प्रोव्हाइड केलेला आहे. आणि टू यूज Z39.50 you will need either special software or have an ILS म्हणजे integrated library software with Z39.50 capabilities. म्हणजे Z39.50 मध्ये अशी क्षमता आहे जे इंटिग्रेटेड लायब्ररी सॉफ्टवेअरला सपोर्ट करण्याचं काम